नमस्कार मंडळींनो, सावल्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये चक्क आता सारंगच्या जीवासाठी वाऱ्याच्या वेगाने धावत येत सारंगचा सावली कसा जीव वाचवते। ऐश्वर्या आणि अस्मीच्या कट कारस्थानाचे सत्य समजताच आता सावली ही पळत येऊन काय करते आणि सारंगचा कसा जीव वाचवते। आणि त्यानंतर मात्र सुरुवातीला सारंगला ते सगळं विचित्र वाटून सारंग हा सावलीला कसा घर सोडून जायला सांगतो आणि सारंगच्या जीवासाठी सावली जेव्हा घर सोडून जाते त्यानंतर मात्र एकच भयानक घटना घडून सावलीने आपला जीव वाचवला हे सत्य जेव्हा सारंगला समजते आणि ऐश्वर्याचा कारस्थानाचा सारंगसमोर पर्दाफाश होताच आता सारंग हा ऐश्वर्याला कसा जेलचा दरवाजा दाखवतो। आपला जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऐश्वर्याला देवाकडून जेलचा दरवाजा दाखवून आता सारंग हा सावलीला पुन्हा कसे मेंदळ्यांच्या घर हक्काने मिळवून देतो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। त्यामध्ये आता तिलोत्तमा आणि राज या दोघांना सावलीच्या भन्नाट आयडियाने एकत्र केलेले असते आणि त्यामुळे सावली आता ही सगळ्यांच्या मनात पुन्हा घर करू लागलेली असते। मात्र ऐश्वर्या आणि अस्मीला आता हे सहन होत नाही आणि त्यानंतर आता इकडे सावलीने जी चिठ्ठी पाठवलेली असते ती चिठ्ठीसुद्धा ऐश्वर्या आणि अस्मीने फाडून टाकत दुसरी चिठ्ठी सारंगपर्यंत पोहोचवलेली असते आणि ती चिठ्ठी म्हणजे सावली ही घर सोडून जाणार आणि जगन्नाथ आणि सावलीने त्या घरात मेंदळ्यांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी प्लान केला होता आणि त्या प्लानप्रमाणे सावली त्या घरामध्ये आली होती हे त्या चिठ्ठीतून आता ऐश्वर्याने सारंगसमोर आणलेलं असतं आणि आता काहीही करून ही सावली घर सोडून गेलीच पाहिजे असा आता अस्मी आणि ऐश्वर्याने डाव केलेला असतो आणि त्यासाठी आता अस्मीने एक भयानक प्लान करून ऐश्वर्यासोबत दोघीही बेडरूममध्ये असतात। जेव्हा आता सावली तिकडे येऊ लागते त्याच वेळेस आता ऐश्वर्या ही अस्मीला सांगते की आत्ता आपण जे सारंगसाठी दूध तयार केलेलं आहे त्या दुधामध्ये मी गुंगीचं औषध टाकलेलं आहे। एकदा का सारंग तो दूध पिला की मग आपला सगळा प्लान एकदम फत्ते होणार आहे आणि त्याच वेळेस जात असलेली सावली आता ऐश्वर्या आणि अस्मीचं ते बोलणं ऐकते आणि ते बोलणं ऐकता क्षणी इकडे सावलीला मोठा धक्का बसतो। इकडे आता ऐश्वर्या आणि अस्मीने ते दूध सारंगच्या बेडरूममध्ये ठेवलेलं असतं। सारंग त्याच्या आवरून आता तो दुधाचा ग्लास घेऊ लागतो। दुधाचा ग्लास आपल्या हातात घेतल्यानंतर आता सारंग ते दूध पिऊ लागतो आणि आता सारंग तो दुधाचा ग्लास पिणार एवढ्यात वाऱ्याच्या वेगाने पळत पळत सावली ही बेडरूममध्ये येते आणि सारंगने आता दुधाचा ग्लास तोंडाला लावलेला असतो आणि पटकन सावली ही सारंगजवळ येते आणि काही बोलायच्या आत तो दुधाचा ग्लास सारंगच्या हातातून दूर फेकते। त्याचबरोबर तो दुधाचा ग्लास खाली पडतो आणि तो ग्लास फुटतो, सगळीकडे काचा होतात। सावलीचं ते वर्तन बघून आता सारंगला राग आलेला असतो। सारंग म्हणतो, सावली हे तू काय केलंस, असं विचित्र का वागलीस आणि तू सुद्धा असं हे अस्मीसारखं विचित्र वागायला लागली की काय? आणि जर सावली तू असं वागत असेल तर तू या घरात नाही राहिली तरी चालेल आणि तू गेली तरी चालेल। सारंगचे ते शब्द आता सावलीच्या काळजाला लागलेले असतात आणि त्यानंतर आता सावली विचार करते की माझ्यामुळे जर सारंगच्या जीवावर बेतत असेल ना तर या घरातून गेलेलंच चांगलं राहील असे म्हणत सावलीने आता मेंदळ्यांचे घर सोडून जाण्याचा विचार केलेला असतो। ठरल्याप्रमाणे आता सावली तिची पिशवी घेऊन आता सारंगच्या मेंदळ्यांच्या घराचा निरोप घेणार असते आणि आता त्याच वेळेस आता ऐश्वर्या अस्मी जेव्हा आता सावलीच्या पाठीमागे येतात तेव्हा त्या बेडरूममध्ये सावली आणि आता सारंगचं भांडण झालं आणि आता सावली घर सोडून जाणार आहे। सारंगने सावलीला जाण्यासाठी सांगितलं, यामुळे ऐश्वर्या आणि अस्मीला मोठा आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता इकडे मात्र सखदेवला सारंगने प्रोडक्शन सुपरवायझरची नोकरी दिलेली असते तर इकडे सावलीला आता सारंगने घर सोडायचे सांगितलेले असते आणि याचाच सगळा फायदा आता अस्मी ऐश्वर्याला होणार हे दोघींनाही वाटलेलं असतं। ठरल्याप्रमाणे आता इकडे सावलीने मेंदळ्यांचे घर सोडलेले असते। अखेर त्या घराच्या पाया पडून तुळशी मातेला वंदन करून सावली आता तिची पिशवी घेऊन आता ते घर सोडून जाते।
इकडे आता मात्र सावली गेल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता ती चिठ्ठी आता घेऊन ऐश्वर्या ही सगळ्यांसमोर येते आणि सगळ्यांना सावलीने ती लिहिलेली चिठ्ठी वाचून दाखवते। त्यामध्ये ऐश्वर्याने लिहिलेलं असतं की मी सावली एकनाथ भागवत या चिठ्ठीमधून तुम्हाला लिहून देते आणि मान्य करते की जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे मी जगन्नाथच्या प्लॅनमध्ये सहभागी झाले आणि मेंदळ्यांचे घर उद्ध्वस्त करण्यासाठी मी या घरात आले होते। पण इतके दिवसापासून मी जो प्लॅन करत होता तो प्लॅन माझ्याकडून यशस्वी झाला नाही, तेव्हा मला माफ करा आणि मी हे घर सोडून जात आहे। सावलीचे ती चिठ्ठीतील बोलणे आता ऐश्वर्याने वाचून दाखवलेले असते आणि तेव्हा आता तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो, तर सारंगला मात्र काही बोलता येत नसतं। तिलोत्तमा सारंगला म्हणते की अजून तुला काही बोलायचं आहे का? त्या सावलीची काही बाजू घ्यायची असे आहे का सारंग? आणि मला नाही वाटत आता काही बोलासारखं राहिलं असेल। आता मात्र सारंगला वाटत असते की नक्की ही चिठ्ठी सावलीने लिहिलेली नाही, पण सारंगकडे काही पुरावा नसतो आणि त्याच वेळेस आता अस्मीला आणि ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो। इकडे मात्र आता सावली मेंदळ्यांचे घर सोडून गेले हे सत्य जगन्नाथला समजते आणि जगन्नाथला धक्का बसलेला असतो। ज्या वेळेस आता जगन्नाथ सगळी चौकशी करतो त्याच वेळेस आता ते सगळं काही जगन्नाथच्या लक्षात आलेलं असतं। सारंगच्या मनात सावलीच्या विषयी गैरसमज निर्माण करून सारंगचा ऐश्वर्याने गुंगीचे औषध दुधामध्ये टाकून जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं सावलीच्या अंगावर ढकलून देत चुकीच्या चिठ्ठीमुळे सावलीने घर सोडले हे जगन्नाथच्या लक्षात आलेलं असतं। आणि त्यानंतर आता जगन्नाथ हा सारंगची भेट घेतो आणि जगन्नाथ म्हणतो की सारंग, अरे सत्य तुझ्या आजूबाजूला असताना देखील एका गैरसमजामुळे तू सावलीला घराबाहेर काढलं। सावलीने असं का केलं तुला कळलं का? आणि सावलीने घर का सोडलं हे तुला तरी कळलं का? आजपर्यंत दासीप्रमाणे हे या घरात राहून तुझा जीव वाचवण्यासाठी तुझी सावली बनवून सारंग ही सावली आजपर्यंत मेंदळ्यांच्या घरी राहिली, तिला आजपर्यंत तिचा हक्क अधिकार भेटला का? दासीसारखी राहून तुला सावलीप्रमाणे तुने जपलं आणि आज तुझा जीव दुसरा तिसरा कोणी नसून तुझ्या बायकोने म्हणजे सावलीने वाचवला। तुझ्या दुधामध्ये गुंगीचं औषध टाकलं गेलं होतं तेव्हा सावलीने तो ग्लास फेकून दिला आणि तुझा जीव वाचवला आणि त्या सावलीला तू काहीही विचार न करता सत्याची पडताळणी न करता डायरेक्ट घरातून जायला सांगितलं आणि बिचारी ती सावली जर तुझ्या जीवावर बेतणार असेल तर तिने एका पायावरती घर सोडलं। कसला बनला आहेस रे सारंग तू? तुम्ही मेंदळे आहेत ना, तुम्ही कधीच सुधारणार नाहीत। जाऊ दे, आता सावली गेली ना, आता तुला त्या सावलीचं महत्त्व कळेल। त्या क्षणी सारंगचे डोळे उघडलेले असतात। जगन्नाथ म्हणतो की जी चुकीची चिठ्ठी तुला दाखवली गेली ती सावलीने लिहिली की दुसऱ्या कोणी लिहिली याचा एक वेळेस तू विचार करायला हवा होतास। पण जाऊ दे, पालथ्या गाड्यावर पाणी, तुला समजून काही तू समजणार आहे का? आणि जगन्नाथ रागाने तिथून गेलेला असतो। आता अस्मी आणि ऐश्वर्या बोलत असताना ते सगळे सत्य आता सारंग समोर येऊन चिठ्ठी ही ऐश्वर्याने लिहिली होती आणि सावलीचं नाव घातलं। दुधामध्ये ऐश्वर्यानेच आपल्याला गुंगीचं औषध टाकून ते आपल्याला पिण्याचे आता सगळं काही नियोजन केलं होतं हे देखील सारंगच्या लक्षात येऊन सारंग आता ताबडतोब रागाच्या रुद्रावताराने देवाला बोलवून कशी ऐश्वर्याची जेलमध्ये आता रवानगी करतो आणि पुन्हा आता सत्य समजता सावलीचा हात धरून सारंग कसे सावलीला घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।